आता कसं या टायमाला बाहेर यायला पाहिजे का, पण मला सामान घ्यायचं होतं ना देवीचं. इकडे बघा आम्ही. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सर्व दिवाळीची तयारी वगैरे चालू आहे आणि शूट काढणं चालू आहे. तर आता तुम्ही म्हणसाल तर ही तयारी कशासाठी केली, तर अभ्यंग्य स्नान म्हणतात त्याला. तर त्याचा शूट आम्हाला घ्यायचा होता, म्हणून नाही का त्याला असं डेकोरेशन केलं. तर अभ्यंग्य स्नान कशाला म्हणतात, तर आपण उठणं वगैरे लावतो सकाळी, तर ते सर्वाला माहीतच असते. पण आम्ही ते कशा प्रकारे लावतात काय, तर आम्ही नाही का शॉर्ट व्हिडिओ केला आणि त्यामुळे मी तयारी केली आज. आणि असं चालू आहे दिवाळीची तयारी. आणि आई पण इकडं गडबडमध्येच आहेत. काय चालू आहे तुमचं? हां, पुढे राहिले मी भाजी भात टाकलेलं आहे. तर नमस्कार. तर आता जेवण वगैरे करायचं आणि फराळाचे चालू आहे आमचं करणं. तर आपण काल काय केलं? चिवडा. हां, चिवडा केला आम्ही. आणि आज चकल्या करायच्या. तर एक एक चालू आहे आमचं करणं, कारण खूप परेशानी होते. तब्येती व्यवस्थित नाही त्याच्यात. आणि म्हटलं तळण वगैरे मी जराच काढणार आहे. ते जास्त वगैरे खायला जमत नाही, त्यामुळंच हां थोडंच करणार आहे आम्ही यावर्षी. तर यांची चालू आहे तयारी. तर तयारी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे शूट कसं केलं. आंघोळ वगैरे केलेली आहे. हो, आणि मस्त मांडली आहे पूजा वगैरे छान. हो, अभ्यंग्य स्नान. तर पहिले सुरुवातीला शुद्ध शब्द जे आहे ते असतेच, पण बाकीचे जे आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेमके कसं करायला पाहिजे. आता घरोघरी वेगवेगळी पद्धत असते, पण इकडं सहज केलेलं आहे नॉर्मलमध्ये. किंवा काय असते काय नाही, तर पहिलं स्नान म्हणतात आणि खूप सारं नाव आहे त्याला. जर केलं संस्कृत काही नाही, आपले शुद्ध मराठी आहे, त्याच्यामुळे पहिलं स्नान चांगला शब्द आहे. आणखी पहिलं स्नानाला. हां, आणि कालच्या वेळेमध्ये तसं ॲक्च्युली दाखवलं आपण ते, पण ते एवढं वेगळं वाटलं होतं. हां, परफेक्ट आलं नव्हतं. तर म्हटलं जराचं डेकोरेशन वगैरे करून छान वाटलं, शॉर्ट व्हिडिओ घ्यायला. चांगलं केलं बघ. झालं मग आता लावायचं टीका. तर आणखी आपलं देवी सर्व दिवाळीचं डेकोरेशन. लक्ष्मी माता आणले ना आपण, तर तुम्ही म्हणता दाखव बघू दे कशी आहे. तर येऊ आपण नका म्हणा तुम्ही. लक्ष्मी मातेची मूर्ती बघू दे एक वेळेस. आणि मेन म्हणजे माहिती आहे का, इकडं आईला पण कालचे आहे थोडंसं खरेदी वगैरे झाली. साडी वगैरे आणली, राधिकानं पण ड्रेस वगैरे आणले, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. आता इकडेच बघा नेमकी साडी कशी आहे कशी नाही. तर हां, तर देवी अशी आणलेली आणि लक्ष्मी पूजन ते असं मला पूजेला मांडलं तेव्हाच दाखवत असतात का? नाही, तसं काही नाही ना, सध्या पॅकिंग आहे हे बघा. तर तिला आपण डेकोरेशन वगैरे करायचं म्हटलं, आणि हे म्हणत आहेत मला की तू बाहेर येऊ नको. आता नेमके प्रश्न असा आहे की कालच एवढी गर्दी होती, एवढा टाइम झाला, आज तर खूप गर्दी असणार. मग एवढ्या गर्दीमध्ये कसं होणार? 10 मिनिटात येऊ नको. त्यामुळेच म्हणते. हो का? पण तरी बघू, कारण सामान आणता येते काय, जास्त सामान नाही राहिलेलं आहे, थोडं सगळं सामान राहिलं. एवढ्यासाठी कशाला मग एवढ्या ट्रॅफिक मध्ये या. पण मला ते देवी सजवल्याशिवाय मला मांडाच नव्हता. आणि मागच्या वर्षी खरंच किती मस्त देवी सजवलेली होती. या वर्षी तर एवढी देवीला तसंच ठेवायचं, चांगलं नाही. मागच्या वर्षीची देवी आहे मस्त सजवलेली आहे. हो, ते तर खूप आणखी असं वाटत आहे की ती देवी आणायला पुरली असते इकडं. नाही, जुनी असते मांडत. हो, पण ते कशी किती छान बनवली होती. या वर्षीची देवी तशीच आहे, फक्त डेकोरेशन वगैरे राहिलं करायचं. पूजा वगैरे मांडणार आहे. ते डेकोरेशन केल्यावर छान दिसणार. हो, चला असं आहे. बरंचसं खरेदी वगैरे झालेली आहे, काही राहिलेली आहे. दिवाळी कुबेरजीचा आणि खरेदी केलेला आहे आम्ही पितळीची कुबेरची. भरपूर सामान वगैरे आणायचं राहिलं आणखी. ओके, तर बघा इकडं जे आहे 2 मिनिटं मतलब की बा जायचं नाही, तर इकडे येऊन बसली आहे ना. हो ना, मग मी तर म्हणते 10 मिनिटात जाणं होते ना. हां, आणि कसं आहे, आपण सकाळी गेलो असतो ना तर जास्त गर्दी नसते. अरे एवढ्या गर्दीमध्ये जाणं शक्य नाही आहे आणि जायला नाही पाहिजे. तरी बघू आता काय आहे, तर कारण इकडे काही मान्य काही नाही आहे, काय ते समजत पण नाही आहे. आईला विचारू किंवा मग बघू काय तर. कारण शेवटी कसं आहे, इच्छा पण महत्वाची आहे. तर मित्रांनो बघा, फायनली जी आहे
मागं लागून राहते का इकडे आलेलीच आहे, कारण कधीच चालवतो मग. नाहीच म्हणतो हो ना, आता नेहमी चांगलं आहे का? आता कसं या टायमाला बाहेर यायला पाहिजे का? पण मला सामान घ्यायचं होतं ना देवीचं. इकडे बघा, आम्ही मेन एरिया तिकडे आलेलं आहे, जे इथं बालाजीचं मंदिर आहे. बालाजीचं इकडं बाजूलाच दर्शन वगैरे पण होते आणि इकडं थोडंसं सामान वगैरे पण घेणं होते. सगळं पाहणं वगैरे घ्यायचं का मग काय नाही. आणि मेन म्हणजे याला करमत नाही आहे देवीचं सामान का असतं ते गंगावन. आणखी सापडलंच नाही. आणखी काय घ्यायचं? आणखी गंगावन घ्यायचं आणि ते लंब्या वाटीचं बरंच आहे. ते काही सापडत नाही आहे, पण इकडं तरी चालूच आहे नुसतं पाहणं. बरं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं सुचत काही नाही आहे तसं. हे आहे का हे मोठं सगळं सारखं त्याच्यातही देवाचे येत नाही, पण भाव करायला लागतो. मेन म्हणजे देवीचं डेकोरेशनचं पण घ्यायचं आहे आणि काय फुलवाती वगैरे. प्रसाद घ्यायचं असेल ते पण ते चांगलं आहे. आणि मेन तुम्हाला दिसणार आहे थोड्या वेळानंतर किंवा नेमके काय काय घेतलं काय नाही घेतलं तर, कारण जेव्हा पूजा वगैरे मांडल्या जाईल आणि देवीची सजावट होईल त्यावेळेस दिसणार आहे काय घेतलं काय नाही. तर कंटिन्यू बघा. झालं मस्त आहे. इकडं सर्व देवीचं सामान वगैरे आहे देवाचं, जसं की दुकान वगैरे आहे, प्रसाद कुंडल वगैरे सर्व बरंच मोठं आहे, तरी खूप मोठं आहे. चला आता आलो तर आपण दर्शन वगैरे घेऊ देवाचं, ते महत्त्वाचं आहे. कारण वापस जाण्यात काही फायदा नाही. आजच्या दिवशी चांगलं असतं दर्शन, आणि मेन म्हणजे कसं धनतेरसच्या दिवशी चांगलं राहिलं असतं. तर आपण इकडं मंदिरापाशी आलेलं आता, बालाजी मंदिर. आणि याच्या आधी व्हिडिओ घेतलेला आपण इकडं, फोटो पण काढलेला आहे, पण तरी इकडं आलो म्हटलं तर थोडंसं दर्शन वगैरे घ्यायला काय हरकत नाही. मस्त. हां हो, मागच्या पण कमळाचं फुल नव्हतं आलं, बघा मस्तपैकी कमळाचं फुल निघालं आहे. आणि याच्या आधी खूप सारं होतं इथं, आता कमी झालेलं आहे. हां नाही ना, कसं घ्यायचं तेच तर खरं त्याची सुंदरता आहे. फुल घेऊन काय फायदा, आता इकडं मन झालं फुल घ्यायचं, पण तिथली शोभा चालली जाईल ना मग. आज कमळाच्या देवीवर असते ना महालक्ष्मी माता, तसं हॅलो. घे ना ते, घे ना. लनी पिनी तर मित्रांनो बघा, मेन म्हणजे हे दोघंच भेटले आपल्याला. याचं म्हणणं आहे की बा आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या, आणि आमचे तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो. हां पाहिलेलं आहे तुमचं. एकच नाव सांगा तुमचं. श्रावण. आणि तुझं आदित्य. असे दोघं जण आहेत. यानं म्हटलं की आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळेच आहे ना. मग इथं दर्शनासाठी आलते का? कुठे राहता तुम्ही? महात्माबुल चौक, वाशिम. अच्छा, तिथं राहता का? चला असं आहे. चला निघायचं, दर्शन वगैरे झालं आमचं, आता निघायचं आहे घरी. कारण आणखी काही शॉपिंग राहिलेली इकडे दिवाळीची, काही झाली काही राहिली, पण शेवटी मागं लागून जे आलं त्याचा फायदा झालाच. काही ना काही दर्शन पण झालं आणि खरेदी पण झाली काही ना काही. चला भेटू आपण डायरेक्ट शेवटमध्ये आता घरी, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो इकडं आत्ताच घरी आलेला आहे, पण झालं असं की माहिती आहे किती गर्दी आहे. एवढ्या गर्दीत द्यायला पाहिजे का? एवढ्या गर्दीत काय जास्त बरं नाही म्हणलं काय करते, सापडलंच नाही सामान. सर्व इच्छा तशी झाली माहिती आहे का? हो ना. काय काय घ्यायचं होतं काय काय सामान सापडलं नाही.
पहिली गोष्ट तर जबरदस्ती चालू होतं. पहिले जायचं नाही चालू होतं. काय चालू होतं? हो खरंच एवढं मोठं वाशिम काहीच काय म्हटलं? तिथूनच आलो ना मंदिरात. ते तर एक चांगलं दर्शन झालं. काही असं मागायला लागले असं. हा. झालं का? ते मोठे मोठे गंगा म्हणतात. एवढं काय? देवीलाच पाहिजे. त्या देवीला नाही पाहिजे, लक्ष्मी पूजन. शेवटी आज थोडस जे आहे म्हणा हा. सामान राहिलंच देवीचं, पण तरी भेटलेत आणूच आपण, कारण 1-2 दिवस बाकी आहे आणखी. गर्दीला आहे ना बाहेर. गर्दी आहेच ना. किती मार्केट आहे बाहेर. शेवटी इच्छा पूर्ण झाली नाही. किती उलाढ जायचा पण. शेवटी इच्छा पूर्ण झाली. मार्केटमध्ये जाऊन आलो मागं लागली तर. कसं असते, इच्छा असते म्हणा एका दिवशी होते म्हणून. आणि हे बघा इकडं पूजेत सामान सर्व, आणि शांत शांत आहे सर्व किचनचं. सामान सापडच नाही ना. मान आईसाठी मान, माझ्यासाठी पण मान. फटाके नाही आणले ना. फटाके दिवाळीचे फटाके कॅन्सल या हो वेळेला. हो, काय करायचं बा, लोकांच्या गावात. दिवाळीत फटाके फोडायचे नाही. फक्त जर झालं कामापुरती थोडंसं रोषणाई वगैरे हा. किंवा 1-2 सुरसुरी आहे. आणि झाड झालं ते का. फटाके जास्त फोडायचे नसतात. नाही. आणि उलट माहिती आहे का, राधिकाला जे आहे हा. फटाक्याचा आवाज चालत नाही जास्त. हा का? है ना ग? त्रास होतो ना. त्रास होते, आणायचं नाही ना त्रास होतो. आलं नाही खरंच ना. बाळासाठीच आहे, योग्य नसते ते आवाज. नाही ते तर बरोबर आहे. भीती पण असते ना. तुला काय वाटते? पैसे वाचतात म्हणून आणायचं नाही असं आहे का? असं होतं. चला, असं आहे दिवाळीचं. सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, कारण दिवाळी येत आहे आणि खरेदी शॉपिंग चालूच राहणार आहे. हो ना, दिवाळीचं म्हटलं पण आपलं इथं काय काय केलेलं सध्या? काहीच नाही. फराळाचं? आज संध्याकाळी बनवते. संध्याकाळी करणार आहे का? म्हणजे त्यासाठीच फ्रेश होण्यासाठी बाहेर यायचं होतं नाही म्हणजे? नाही होत असं काही नाही. चालते. तसं तर म्हणशील आता कमेंटमध्ये की पुन्हा पुन्हा तेच का म्हणत आहे. एखाद्या बारनं होते पण इच्छा, पण नाही भेटलं तर मग काय? जाऊ दे. शेवटी मला पण बाहेर जायचं दुसऱ्या कामी, ते पण तसं राहिलं. आणि इकडं राधिकाचं पण होतं चालू, तेही पण तो काम झालं. फक्त एक झालं की देवाचं दर्शन झालं. मला वाटतं आईला सोबत घेतलं असतं चांगलं झालं. हो ना, देवीचं दर्शन झालं असतं. हां, आपलं बालाजी महाराज जे आहे. हो, मागं जाऊन आलो आपण. मंदिर तसे बरेचसे आहे, खूप सारे आहे. भरपूर मंदिर आहे तशी. ते तिकडं आहे, कुठला तरी एरिया आहे. हां, तिकडं चांगलं आहे. चला, असं आहे आजचा व्हिडिओ. काही वाटलं तर नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. करेक्ट.